हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत एक छोटा सेटअपबद्दल, ज्यासाठी एक नवीन जो ट्रेडर आहे तो पण त्याला यूज करून एक टेक्निकली ट्रेड्स कशा बनवू शकतो ते बघू शकतो. आणि सेकंडली जास्त डिफिकल्ट सेटअप नसणार आहे, खूप सिम्पल सेटअप आहे. आणि जर फ्रिक्वेंटली कोणी हा डेटा पॉईंट किंवा हा टूल जर यूज करत असेल तर त्याला माहिती असेल की आपण कोणत्या डेटा पॉईंटबद्दल बघणार आहोत. पण जे न्यू व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी खूप इंटरेस्टिंग डेटा पॉईंट आहे, कारण अपॉर्च्युनिटीज ज्या असतात मार्केटमध्ये त्या कशा आपण आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह डेटा पॉईंट. त्या पार्टचं लॉजिक काय आहे आणि थोडाफार आपण तिथे ट्रेड्स कशा बनवू शकतो ते आपण आता बघणार आहोत. ओके, सो जास्त वेळ जो आहे तो आपण इंट्रोडक्शनला आणि ओव्हरऑल गोष्टीला इन्व्हेस्ट न करता आपण डिरेक्टली सेटअपवरती येऊया आणि त्याच्या पार्टचं लॉजिक आधी समजूया. ओके, सो लेट मी क्लिअर हे थोडं क्लिअर करू दे मला. ओके, नाव बघा, मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये ना, जर कोणी अजून माझ्या प्रिव्हियस व्हिडिओज नसतील पहिल्यांदा जाऊन एकदा बघा, कारण खूप डिटेलमध्ये आपण इंट्राडे, पोझिशनल ऑप्शन्स रायटिंग आणि स्विंग ट्रेडिंग, व्होलॅटिलिटी ट्रेडिंग सेटअपवरती आपण बऱ्याच व्हिडिओज कव्हर केल्या आहेत. सो व्हिडिओ लायब्ररीची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे, सो नक्की जाऊन व्हिजिट करा. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, 25 फ्री टूल्स आहेत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. 85 टूल्स आहेत पण त्यातले 25 फ्री टूल्स आहेत. सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन डायरेक्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि स्पेसिफिकली तुम्ही त्याचा एक ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू घेऊ शकता. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. सो पहिला जो आपण बघणार आहोत ना, तो कन्सेप्ट बघणार आहोत आपण ओपन इंटरेस्टचा. ओके, ओके, सो ओपन इंटरेस्ट जसं मी सांगायचं म्हटलं तर लेट्स सी, एक मी इथे एक ओपन इंटरेस्टचा चार्ट ड्रॉ करतो. ओके, सो जे हे रेड बार आहेत हा माझा सपोर्ट लेवल आहे आणि एक ग्रीन बार ठेवूया आपण इथे. ओके, आणि सपोज हा जो ग्रीन बार आहे हा आपला रेजिस्टन्स लेवल आहे. ओके, नाव सपोज प्राइस काही अशी मोमेंटम देते. ओके, आणि रेजिस्टन्सच्या आसपास आली. आता रेजिस्टन्सच्या इथे कोण असतं? कॉल रायटर्स असतात. ओके, सो सपोज इथे कॉल रायटर्स आहेत. आता कॉल रायटर्स काय अँटिसिपेट करत असतात की मार्केट जितक्या खाली राहील तितका त्यांना बेनिफिट आहे, राईट. सो कॉल रायटर सपोज इथे स्वतःच्या पोझिशन्स ॲड केल्या, इथे त्यांनी पोझिशन्स अजून ॲड केले, म्हणजे काय होतंय, रेजिस्टन्स जो आहे तो एका लेवलने स्ट्रॉंग होते. सो जेव्हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग होते दॅट मीन्स व्हॉट, प्रेशर जो आहे तो कुठेतरी खालच्या साईडला बिल्ड होतोय. रायटर्सला काय पाहिजे की मार्केट ह्या लेवलच्या खाली राहायला पाहिजे. ओके, सो कुठेतरी एक रिव्हर्सल आपल्याला इथे बघायला मिळतो, बरोबर आहे. सेकंड, दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर ॲडिशन होऊ शकते किंवा सपोज कॉल रायटर जे आहे ते स्वतःच्या पोझिशन्स इथे अनवाइंड करतायत. अनवाइंड मीन्स व्हॉट, त्यांच्या पोझिशन्स ते काढून टाकतात. जर पोझिशन्स ते काढून टाकतात दॅट मीन्स व्हॉट, कॉल रायटर्स जे आहेत ते अनवाइंडिंग करतायत. त्याचा अर्थ असा होऊ शकतो की कुठेतरी जी आहे ती मोमेंटम वरच्या साईडला येऊ शकते, त्यामुळे ते अनवाइंड करतात. ओके, सो अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. का? जर जे प्रेशर खाली देणारेच कमी झाले किंवा जे ऑलरेडी आहेत तेच निघून चालले आहेत, सो एक बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. सेम लॉजिक, जर सपोज प्राइस काही अशी मूव्ह करते आणि सपोर्टच्या आसपास आली. ओके, सपोर्टच्या इथे कोण आहे? पुट रायटर्स. सो सपोज जर पुट रायटर्स स्वतःच्या पोझिशन्स अजून ॲड करतात तर यू कॅन सी, जेव्हा आपण पुट रायटर्स अँटिसिपेट करतो तेव्हा आपण एक बुलिश अपॉर्च्युनिटी अँटिसिपेट करतो की पुट रायटर्सचा जो व्ह्यू असतो मार्केटमध्ये तो एक बुलिश व्ह्यू असतो. ओके, सो कुठेतरी एक बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. तेच जर मी तुम्हाला सांगितलं की पुट रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करतात. अनवाइंड मीन्स व्हॉट, जे ऑलरेडी पुट रायटर्स आहेत ते निघून चाललेत. सो प्रेशर जे वरती देणारे आहेत ते कुठेतरी कमी होतात. सो कुठेतरी जो एक ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. ओके, सो सिम्पल आहे, जेव्हा कॉल अनवाइंडिंग होते आणि ट्रेंड जर बुलिश असेल सो एक बुलिश ट्रेड बघायला मिळते जेव्हा कॉल रायटर्स त्यांचे पोझिशन्स अनवाइंड करतात तेव्हा. आणि जर पुट रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करत असतील सो कुठेतरी जी आहे ती एखादी बेरिश ट्रेड आपल्याला बघायला मिळते. एम आय राईट? राईट. नाव लेट्स फिगर आउट की असा कोणता डेटा पॉईंट आहे जो आपल्याला हे अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायला हेल्प करतो. सो ॲज अ FNO ट्रेडर जर मी बघायला म्हटलं तर वी हॅव ऑलमोस्ट 185 FNO स्टॉक्स, बरोबर. ते चेंज होत असतात, लाईक कधी 187 असतील, कधी 180 पण असतील, पण ऑन एन ॲव्हरेज जर बघितलं तर 185 FNO स्टॉक्स आहेत, राईट.
सो इट इज हार्ड टू कॅप्चर की मी प्रत्येक स्टॉकमध्ये जाऊन रिसर्च करणार आणि चेक करणार की कुठे बुलिश अपॉर्च्युनिटी आहे का की कुठे बेरिश एखादी अपॉर्च्युनिटी आहे. सो थोडं डिफिकल्ट आहे हे. सो त्यासाठी कोणता एक डेटा पॉईंट आहे जो आपल्याला यूज करायचा आहे ते मी सांगतो तुम्हाला. सो त्यासाठी मी क्वांटसॅपच्या स्क्रीनवरती येतो. ओके, सो क्वांटसॅपच्या जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवरती याल तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल असा काही इंटरफेस बघायला मिळेल. ओके, सो फर्स्टली मी तुम्हाला इंटरफेसबद्दल सांगतो, देन आपण येऊया एक ओव्हरऑल ट्रेड सेटअपवरती. ओके, सो जर तुम्ही ते टॉपला बघितलात तर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे पण आपले मेजर इंडायसेस आहेत त्यांचा तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळतो. ओके, सो मेजर इंडायसेस बघायचं म्हटलं तर लाईट सी जर तिन्ही इंडायसेस जर तुम्हाला लॉंगमध्ये दिसत आहेत, ओके, दॅट मीन्स की कुठेतरी सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा बुलिश आहे. आणि जर तिन्ही इंडायसेस तुम्हाला शॉर्टमध्ये दिसत असतील दॅट मीन्स की कुठेतरी सेंटिमेंट जो आहे मार्केटचा थोडाफार हलका बेरिश आहे. ओके, नाव इथे बघा सिनॉप्सिस पण आहे आपल्याकडे, डेज हाय लो आहे, ऑप्शन चेन आहे, अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी, इंट्राडे मूव्ह. सो असे बरेच डेटा पॉईंट आहेत. सो जर स्पेसिफिकली तुम्हाला एक असा डेटा पॉईंट पाहिजे जो इंट्राडेसाठी पण युजफुल आहे, सो यू कॅन गो विथ द सिनॉप्सिस. इंट्राडे मूव्ह खूप चांगला टूल आहे. बट आपण येऊया आपल्या ट्रेड सेटअपवरती. ओके, सो आपण काय करणार, मी ना ट्रॅकवरती आणि ना ट्रिगर्सवरती. ओके, सो हा जो डेटा पॉईंट आहे ना हा स्पेसिफिकली तुम्हाला हेल्प करतो टू आयडेंटिफाय दी ब्रेकआउट ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी. ओके, सो पहिला मी तुम्हाला याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण ह्याच्या ट्रेड सेटअपवरती येऊया. ओके, सो हायेस्ट कॉल जे लिहिलं आहे, थोडं ह्याचा आपण ड्रॉइंग बोर्ड ओपन करूया इथे. ओके ओके, सो इथे जो आहे तो सर्च सिम्बॉल आहे. जर तुम्हाला एखादा मॅन्युअल एखादा स्टॉक सर्च करायचा तर यू कॅन सर्च इट. एक्सपायरी डेट आहे जी एक्सपायरीचा आपल्याला स्पेसिफिकली डेटा पॉईंट पाहिजे. ओके, त्याच्यानंतर जो आहे ना तो आहे हायेस्ट कॉल. सो व्हॉट इज हायेस्ट कॉल? हायेस्ट कॉल मीन्स सर्वात जास्त रेजिस्टन्स लेवल कुठे आहे, सर्वात जास्त कॉल रायटर्स कुठे आहेत. जिकडे कॉल रायटर्स असतात तो रेजिस्टन्स लेवल आहे ना, मग हायेस्ट कॉल रायटर्स कुठे आहेत. सो हा झाला आपला रेजिस्टन्स लेवल. आणि राईट हँड साईडला जो आहे तो आहे हायेस्ट पुट. व्हॉट इज हायेस्ट पुट? हायेस्ट पुट तुम्हाला हे सांगतो की सर्वात मोठा सपोर्ट लेवल कुठे. ओके, त्यानंतर आहे स्पेसिफिकली फ्युचर प्राईस. सो हा जो डेटा पॉईंट आहे ना हा ओव्हरऑल उभा जो सेक्शन आहे हा तुम्हाला सांगतो प्रत्येक स्टॉकचा एक फ्युचर प्राईस, की आरती इंडस्ट्रीज कुठे ट्रेड करते ते 723ला, अबॉट कुठे ट्रेड करते तर 28359ला, एबी कॅपिटल कुठे ट्रेड करते 226ला, अदानी कुठे ट्रेड करते 3133च्या आसपास. राईट, सो कुठेतरी जो आहे एक ओव्हरऑल जो आहे मार्केटचा थोडाफार जो आहे फ्युचर प्राईस तुम्हाला सांगते हर प्रत्येक स्टॉकचं. लेफ्ट हँड साईडच्या ज्या स्ट्राईक्स आहेत ह्या स्ट्राईक्स ह्या तुम्हाला सांगतात रेजिस्टन्सच्या स्ट्राईक, की आरती इंडस्ट्रीचा सर्वात मोठा रेजिस्टन्स कुठे आहे तर 800ला आहे. सपोर्ट राईट हँड साईडच्या ज्या स्ट्राईक्स आहेत ते सपोर्ट सांगतात. सो आरती इंडस्ट्रीचा सर्वात मोठा सपोर्ट कुठे 650ला आहे. ओके, सो लेफ्ट हँड साईड आर युअर रेजिस्टन्स साईड, राईट हँड साईड इज युअर सपोर्ट साईड. ओके, एबी कॅपिटलचा रेजिस्टन्स कुठे 230ला, सपोर्ट कुठे 210ला. ओके, तेच अदानी एंटरप्राइजेसचा रेजिस्टन्स कुठे 3200ला आणि 3000ला सपोर्ट आहे. ओके, सो खाली जर तुम्ही स्क्रोल लिहून गेला तर प्रत्येक स्टॉकचा तुम्हाला एक रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघायला मिळतो. ओके, त्यानंतर येऊया आपण कॉल डिफरन्सवरती. ओके, सो व्हॉट इज कॉल डिफरन्स? कॉल डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी रेजिस्टन्स. करंट मार्केट प्राइस काय आरती इंडस्ट्रीची 723, रेजिस्टन्स काय 800. सो दोघांमध्ये जो पर्सेंटेज फॉर्ममध्ये डिफरन्स येतो तो तुम्हाला सांगतो कॉल डिफरन्स. ओके, त्यानंतर आहे पुट डिफरन्स. सो व्हॉट इज पुट डिफरन्स? पुट डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी सपोर्ट लेवल. ओके, त्यानंतर जो आहे स्पेसिफिकली तो तुम्हाला सांगतोय ओवाय. सो ओवाय डेटा तर तुम्हाला सांगतो, ओवाय डेटा तुम्हाला हे सांगतो की त्या पर्टिक्युलर स्ट्राईकवर किती ओपन इंटरेस्ट आहे. ओके, 5,43,000वर किती, सॉरी 800वर 5,43,000चा ओपन इंटरेस्ट आहे, 750वर 3,18,000चा ओपन इंटरेस्ट आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला सांगतो. आणि मेन जो आहे तो चेंज इन ओवाय. व्हॉट इज चेंज इन ओवाय? चेंज इन ओवाय तुम्हाला हे सांगतं की किती रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात किंवा अनवाइंड करतात. ओके, सो जर मला एका स्ट्राईक्सवर अनवाइंडिंग बघायला मिळाली, लेट्स सी रेजिस्टन्स स्ट्राईकवर, सो कुठेतरी एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी आपण अँटिसिपेट करू शकतो. सो तेच आहे. सो आता ह्याचा ट्रेड सेटअप कसा आहे ते बघूया आपण. बघाल, लॉजिक इज सिम्पल. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे चेक करायचं की स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय की सपोर्टच्या आसपास ट्रेड करतोय. जर स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय दॅट मीन्स व्हॉट, एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल. सो कसं फिगर आउट करायचं स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय? सो मी येणार आणि कॉल डिफरन्सवरती क्लिक करणार.
ओके. सो एक फिल्टर लागतो बघा, एक फिल्टर आहे ऑप्शन कॉल डिफरन्सवरती जसं क्लिक करा तर एक फिल्टर लागतो. कधीही कॉल डिफरन्सवरती क्लिक करा तर दोन गोष्टी लक्षात ठेवा जर एखादी बुलिश ट्रेड तुम्हाला पाहिजे असेल तर. पहिली गोष्ट म्हणजे की कॉल डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये असला पाहिजे. ओके, लिहून ठेवा वाटल्यास. कॉल डिफरन्स 0 to 1% मध्ये असला पाहिजे आणि चेंज इन OI जो आहे त्याचा चेंज इन OI तो नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, कॉल डिफरन्स 0 to 1% मध्ये आणि चेंज इन OI नेगेटिव्ह. तर सिंपल बघा, मी ह्याला स्क्रोल डाऊन करतो आणि मी बघणार की कोणत्या स्टॉकचा जो कॉल डिफरन्स आहे तो त्याच्यामध्ये आणि त्याचा चेंज इन OI नेगेटिव्ह आहे. ओके, सो दोन अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते तिथे, HCL टेक आणि IND हॉटेल. जर तुम्ही नीट बघितला तर HCL टेकचा रेजिस्टन्स काय आहे 1640, सपोर्ट काय आहे 1500, स्टॉक कुठे ट्रेड करतोय 1634च्या आसपास, रेजिस्टन्सच्या जवळ आहे. कसं फिगर आउट केलं, जस्ट 0.35% डिफरन्स आहे. राईट, अँड यू कॅन सी द अनवाइंडिंग ऑलमोस्ट 1.3% झालं नेगेटिव्ह. सो कुठेतरी मी हे म्हणू शकतो की 1640 थोडाफार एक फिअर आहे त्या लेवलला, त्यामुळे थोडीफार अनवाइंडिंग दिसेल, नॉट दॅट मच मेजर बट इट स्टील एक कुठेतरी अनवाइंडिंग आहे. सो टेक्निकली मी ट्रेड कधी बनवणार ना, जेव्हा 1640 हा जो लेवल आहे तो जेव्हा मला एखादा ब्रेकआउट देईल तेव्हा मी तिकडे जाऊन ट्रेड बनवणार. ओके, त्याच्याच खाली बघा IND हॉटेल आहे. IND हॉटेल तुम्हाला काय सांगते स्पेसिफिकली 650चा रेजिस्टन्स आहे आणि 600चा सपोर्ट आहे. स्टॉक 646ला ट्रेड करतो, 4 रुपयाचा डिफरन्स आहे, 0.51 ओनली डिफरन्स आहे पर्सेंटेज फॉर्ममध्ये आणि अनवाइंडिंग किती आहे 5.58%. राईट, सो कुठेतरी जो आहे तो अनवाइंडिंग जास्त दिसते थोडीफार ॲज अ इंट्राडे पर्स्पेक्टिव्ह जर बघायला तो 650च्या लेवलला. सो टेक्निकली माझी ट्रेड कधी बनवणार 650 लेवल ब्रेक झाल्यानंतर. बरेच लोक त्याच्या आधी ट्रेड बनवतात, सो अवॉइड, आपल्याला ते नाही करायचं. आफ्टर दी ब्रेकआउट आपल्याला जाऊन तिथे ट्रेड्स बनवायच्या आहेत. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. नाव लेट्स गो विथ द ब्रेकडाऊन ट्रेड. जर सपोज मला एखादी बेरिश ट्रेड बनवायची असेल सो मी ती कशी बनवू. ओके, सो मी येणार आणि पुट डिफरन्सवरती क्लिक करणार. ओके, सो जेव्हा मी पुट डिफरन्सवरती क्लिक करतो ना, लॉजिक विल बी सेम. आपल्याला काय करायचंय तेच करायचंय. कॉल डिफरन्सचा जो लॉजिक होता 0 to 1% मध्ये असला पाहिजे आणि चेंज इन OI त्याचा नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, सो ॲज ऑफ नाव जर मी बघायला गेलो तर करंट जेव्हा मी रेकॉर्ड करतोय तर मार्केटचा ओव्हरऑल सेंटिमेंट बुलिश आहे. सो पुटला कुठे एवढी मोमेंटम दिसत नाही आहे जेवढी कॉलला दिसत होती. सो दॅट इज अ लॉजिक, बट सिम्पल ठेवा एक की पुट डिफरन्स 0 to 1च्या मध्ये आहे म्हणजे सपोर्टच्या आसपास तो ट्रेड करतोय स्टॉक. आणि जर त्याचा चेंज इन OI मला नेगेटिव्ह दिसतोय दॅट मीन्स की कुठेतरी अनवाइंडिंग आपल्याला तिकडे बघायला मिळते. ओके, सो ते आपण बघायचं, सिम्पल, अजून काही नाही. ओके, सो दॅट इज द कन्सेप्ट. नाव लेट्स फिगर आउट की जर मला एखादी मोमेंटम मिळाली तर मी तिकडे ट्रेड्स कशा बनवू. ओके, सो लॉजिक इज सिम्पल. काय करा, ट्रिगर्सवरती आलात, परत तुम्हाला सांगतो ट्रिगर्सवरती आलात, इथे फिल्टर आउट करा कॉल डिफरन्स. ओके, 0 to 1%च्या मध्ये बघा. ओके, लेट्स सी मला IND हॉटेलच दिसतं ना, मी जरा चार्ट ओपन करणार IND हॉटेलचा. ओके, 650 द रेजिस्टन्स लेवल ना, सो मी इथे येतो आणि चार्ट ओपन करतो. सॉरी 650 काय लिहितोय मी, माय बॅड. ओके, सो ह्या लेवलच्या आसपास जर मी सपोज इथे बघायला गेलो तर ह्या लेवलच्या आसपास एक जो आहे हा रेजिस्टन्स आहे. सो माझा जो पहिला टार्गेट असणार तो काय असणार, हा लेवल, कारण इथून एक रेजिस्टन्स घेतलाय मार्केटने. राईट, सो माझा पहिला इंट्राडेसाठीचा माझा टार्गेट असेल तो असेल 655च्या आसपास. तो जर लेवल ब्रेक केला तर ट्राय टू गो विथ द ट्रेलिंग, कारण वरती नंतर जास्त मोठा रेजिस्टन्स नाही आहे. सो एक ट्रेल आपण करू शकतो तिकडे. राईट, सिम्पल रेजिस्टन्स सपोर्ट मार्क करून त्या बेसवरती ट्रेड करा. आणि स्टॉप लॉस तुमचा काय असणार, जो पण हा स्विंग लो क्रिएट केलाय ना, हा स्पेसिफिकली हा तुमचा स्टॉप लॉस, दिस वन. राईट, सो कुठेतरी जो आहे तो 1:1 तुमचा बनतोय, किंवा जर 1 मिनिटमध्ये भेटला तर तुम्हाला अजून लिक्विडिटी कमी मिळेल, बट तो जो स्विंग आहे स्विंग लो तो कॅप्चर करता येईल. सो ट्राय करा, लिक्विड स्टॉक असेल तर 1 मिनिटवरती ट्राय करायला. जर नसेल तेवढी जास्त लिक्विडिटी तो ट्राय टू गो विथ द 5 मिनिट चार्ट. ओके, आणि मॅक्झिमम जर तुम्ही जात असाल तर 15 मिनिटाच्या आसपास जाऊ शकता. ओके, सो लेट्स सी मला जर एखादी ट्रेड बनवायची असेल तर मी ट्रेडिंगवरती येणार एक ॲटलिस्ट फॉर नेक्स्ट 4-5 डेज. मी असं नाही म्हणत आहे, ॲज अ बिगिनर जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं, जर कोणी बिगिनर असेल इथे तर ॲटलिस्ट 4-5 डेज ही कन्सेप्ट जी आहे ती एकदा ट्रेड करून बघा. किती ट्रेड्स ज्या तुमच्या प्रॉफिटेबल येत आहेत, किती ट्रेड्स ज्या तुमच्या नेगेटिव्ह येत आहेत. जर मॅक्झिमम ट्रेड्स तुमच्या प्रॉफिटेबल असतील दॅन गो विथ 1 लॉट, 2 लॉट, 3 लॉट.
असं करत का तुमच्या कॅपॅसिटी वाढवा. ओके, सो इथे या सपोज मला IND हॉटेलमध्ये ट्रेड बनवायची असेल, सो मी 29 ऑगस्टला आलो, लॉंग कॉलवर आलो. ओके, सपोज जर मला एखादी इथे बुलिश ट्रेड बनवायची असेल, सो मी कॉल ऑप्शन बाय केला, इथे येऊन सेव्ह होणार. सो ते सेव्हचा ऑप्शन आहे. सो तुमच्या जास्त पण सगळ्या पोझिशन आहेत ना त्या सेव्ह होतील इकडे. सो तुम्हाला समजून जाईल की किती ट्रेड्स आहेत त्या तुमच्या प्रॉफिटेबल आहेत, किती ट्रेड्स आहेत त्या नेगेटिव्ह आहेत. सिम्पल, दॅट्स इट. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जितके जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा, जितके जास्त तुम्ही कमेंट करा, तितकी आपण ही कंटिन्यू सिरीज ठेवणार आहोत. आणि जर ज्यांना कोणाला एक स्वतःला तुम्हाला वाटत असेल की ह्या टॉपिकवरती एक व्हिडिओ बनली पाहिजे, सो एकदा त्या पण मेन्शन करा. सो आपण ट्राय करू त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणं. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.